कृष्णा आंधळे नाशकात, मग पोलीस कुठं? व्हायरल व्हिडिओतील आंधळेचं खरं काय? कृष्णा आंधळे गायब झाला, मग तो नाशकात कसा? सरपंच हत्या प्रकरणातील आंधळे आहे तरी कुठे? सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओत किती तथ्य? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर 302 सह मकोकाचा गुन्हाही दाखल केला. मात्र या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असणारा कृष्णा आंधळे अजूनही अंधारातच आहे. पोलिसांनी जंग पछाडूनही तो सापडत नाहीये. पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम अनेक राज्यात गेल्यात, पण आंधळेचा पत्ता नाही. असं असताना आता कृष्णा आंधळेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. नाशिकच्या मुक्तिधाम आश्रम परिसरातली ही दृश्य आहेत, जिथं आंधळे हा बिनधास्त फिरत असल्याचा दावा आहे. पण पोलिसांना तो सापडत कसा नाही? या व्हिडिओत किती तथ्य आहे? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 9 संशयित पोलिसांच्या रडारवर होते. त्यापैकी 8 संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये वाल्मिक कराडचाही समावेश आहे. मात्र याच प्रकरणातला एक संशयित, ज्याचं नाव आहे कृष्णा आंधळे, हा मात्र अद्यापही फरार आहे. आणि हाच कृष्णा आंधळे नाशिकच्या नाशिक रोड भागामध्ये दिसून आल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. आणि यानंतर नाशिक पोलिसांनी अवघ्या काही तासात नाशिक रोड परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं आणि या कृष्णा आंधळेचा शोध घ्यायला सुरुवात केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कुणाकुणाला वेड्या? वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे. पण कृष्णा आंधळे काही सापडायला तयार नाहीये. हेच पाहता आता नाशिकच्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पडताळणीही केली, पण फोटोत दिसणारा व्यक्ती काही सापडला नाही. मग मुक्तिधाम आश्रमातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं आणि त्यात जे सापडलं ते धक्कादायक होतं. रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मस्साजोग प्रकरणातील फरार संशयित कृष्णा आंधळे हा नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत होती. त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शोध पथक 1चे अंमलदार आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन समक्ष त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर तिथे जे भाविक येतात त्यांचे रजिस्टर्स नोंदणी ते पण पडताळले. तर असा कोणताही इसम किंवा फरार संशयित त्या ठिकाणी असल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. आरोपींच्या नाशिक कनेक्शन सोबत अनेक धागे जुळतात. पहिलं म्हणजे सगळे आरोपी कुठल्या ना कुठल्या मंदिरात गेले होते. दुसरं कनेक्शन म्हणजे यातील अजून एक आरोपी विष्णू चाटेनं त्याचा मोबाईल नाशकातच फेकला होता, जो अद्याप सापडलेला नाही. आणि तिसरं म्हणजे सतत व्हायरल होणारे हे व्हिडिओ. यातून आंधळे नाशकात असल्याचा संशय दाट होतोय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन यापूर्वीच समोर आलं होतं. या प्रकरणातील एका संशयित आरोपीने आपला मोबाईल नाशिक परिसरात फेकल्याची चर्चा होती आणि त्यामुळे आता कृष्णा आंधळेही नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे या प्रकरणातलं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात हा कृष्णा आंधळे नसल्याचं समोर आल्यानं या सगळ्या प्रकरणात पोलिसांना हवा असलेला कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे आणि त्याचा शोध आता पोलिसांना लागणार तरी कधी, असा प्रश्न कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.